नमस्कार मित्रांनो. एक लिंब झेलू बाई दोन लिंब झेलू असं काहीतरी भोंडल्यामध्ये एक गाणं असायचं. युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांचा त्या लिंब झेलण्याशी काही त्यांच्या आडनावाचा संबंध असेल असं मला वाटत नाही. पण झेलेन्स्कींना झेलण्यासाठी सगळे युरोपीय देश किंवा त्यातले महत्त्वाचे युरोपीय देश आज एकत्र आलेले आहेत. आज संध्याकाळी म्हणजे सोमवारी अमेरिकेतल्या सकाळी दुपारी जेव्हा केव्हा युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांची डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर बैठक आहे. आणि या बैठकीत जर ट्रम्प यांनी झेलेन्स्कींना पुन्हा एकदा फेकून दिलं तर त्यांना झेलण्यासाठी सगळे गोविंदा म्हणजे सगळे युरोपीय देशाचे अनेक पंतप्रधान आणि अध्यक्ष अनेक देशांचे नेते हे त्यांच्यासोबत अमेरिकेला जाणार आहे. परवाच मी व्हिडिओ केला होता की पुतिन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीनंतर झेलेन्स्कींना घाम फुटलेला आहे. तर युरोपीय नेते गळपटलेले आहेत, कारण त्यांना अशी जाणीव झाली की अमेरिकेने ते आपला मित्रदेश असलेल्या अमेरिकेने आपल्याला न सांगताच न समजावताच सोबत न घेताच परस्पर पुतिनबरोबर कोणत्या तरी कराराची तयारी केलेली आहे. आणि याच्यामध्ये युक्रेनचा बळी दिला जाणार आहे. जसा युक्रेनचा बळी दिला जाणार आहे तसाच आपलाही म्हणजे युरोपचाही बळी दिला जाणार आहे. आणि त्यामुळे सगळेजण मिळून म्हणजे एका झुंडीने डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध करायला हे नेते एकत्र आलेले आहेत. गेल्या वेळेला झेलेन्स्की जेव्हा व्हाईट हाऊसमध्ये गेले होते, ट्रम्प यांना भेटले होते, तेव्हा ट्रम्प यांनी आणि केवळ ट्रम्प यांनी नाही तर उपाध्यक्ष असलेल्या JD व्हान्स यांनी देखील त्यांचा पाण उतारा केला होता. आणि मागे एका पत्रकारांनी त्यांनी कुठले कपडे घातले आहेत म्हणजे ते विदूषकासारखे कपडे घातले आहेत, कारण ते कायम युद्ध सुरू झाल्यापासून वॉर गिअरमध्ये असतात. पण ही काय पद्धत आहे का अमेरिकेच्या अध्यक्षांना भेटायला येताना तुम्हाला सूटबूट घालायला नको का वगैरे अशा प्रकारचं त्यांना उकसवण्याचं काम केलं होतं. JD व्हान्स यांनी त्यांच्यावर हल्ला केला होता आणि ट्रम्प यांनी त्यांच्या तोंडावर सांगितलेलं की तुमच्या हातात पत्ते नाही आहेत आणि तुमच्या हातात पत्ते नसतात तेव्हा तुम्ही शहाणपणा करायचा नसतो. जे मोठे देश तुम्हाला सांगतात ते ऐकायचं असतं. पुतिन आणि ट्रम्प यांच्या भेटीनंतर असं चित्र निर्माण झालेलं आहे जे युरोपला अजिबात पसंत नाही आहे. त्यांची अशी अपेक्षा होती की सगळ्यात पहिले युद्धविराम होईल, तातडीने युद्धविराम होईल, कारण आता युक्रेनची पिछाट होते खूप प्रचंड प्रमाणावर नाही पण रशिया सातत्याने आगेकूच करते. दर आठवड्याला 5 ते 7 हजार लोक मारली जात आहेत. बघा एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे युद्ध चालू आहे, आपल्याला फारसा त्यांनी फरक पडत नाही आहे. पण युक्रेन हळूहळू 5 किलोमीटर 2 किलोमीटर 10 किलोमीटर अशी पिछाट होते. दुसरी गोष्ट आता अशी चित्र म्हणजे आहे की पुतिन यांना हे युद्ध थांबवण्याची घाई नाही आहे, त्यांना हे युद्ध लढायचं आहे. आणि त्यामुळे युरोपची अशी अपेक्षा होती की पुतिन आणि ट्रम्प यांच्या भेटीमध्ये पुतिन यांना तातडीने युद्ध थांबवा मग शांततेच्या वाटाघाटी करू असं सांगितलं जाईल अशी अपेक्षा होती. पण प्रत्यक्षामध्ये ट्रम्प यांनी असं काहीही सांगितलेलं नाही आहे, जो त्यांच्यासाठी खूप मोठा धक्का आहे. आणि त्यामुळे रशियाला एका प्रकारे हे युद्ध चालू ठेवायला परवानगी मिळालेली आहे. तिसरी गोष्ट याच्यामध्ये झालेली आहे ती अतिशय महत्त्वाची आहे, कारण युद्धानंतर युक्रेनची पुनर्बांधणी आणि युक्रेनचं संरक्षण हे 2 मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि या मुद्द्यांबाबत युरोपीय महासंघाला त्यातल्या युरोपीय देशांना असं वाटत होतं की आपल्याला याच्यामध्ये काहीतरी स्थान मिळेल, आपली काहीतरी भूमिका राहील. कारण संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतही फ्रान्स आणि ब्रिटन आहेत. जर्मनी हा जगातला चौथा आता 5वा सगळ्यात मोठा अर्थव्यवस्थेच्या बाबतीत देश आहे. पण अमेरिकेने या पुतिन यांच्यासोबतच्या चर्चेत ट्रम्प यांनी त्यांना सांगितलं की अमेरिका युक्रेनच्या संरक्षणाची जबाबदारी घेईल. म्हणजे एकदा अमेरिका त्याच्यात शिरली की युरोपीय देशांना त्याच्यात काही स्कोप उरणार नाही, काही स्थान उरणार नाही. तसंही युरोप काही संरक्षण करणार नव्हताच. युरोप अमेरिकेच्या मदतीने संरक्षण करणार होता, कारण युरोपची आज कुठल्याही देशात सैन्य पाठवायची लढाई लढण्याची ताकद नाही आहे.
युरोपमध्ये सगळ्यात मोठं सैन्य जर कुठल्या देशाचं असेल तर ते पोलंडचं आहे, ज्याला नाझी जर्मनीनी अवघ्या 18 दिवसात अख्खा देश जिंकला होता. त्या पोलंडचं सैन्य आज सगळ्यात मोठं आहे, फ्रान्सपेक्षा, ब्रिटनपेक्षा, जर्मनीपेक्षा. कल्पना करा तुम्ही. आणि ते किती आहे मोठं म्हणजे 2.25 लाख. दुसरी गोष्ट, मी परवाच एक व्हिडिओ बघवतो, TNT जो दारूगोळा लागतो, तो दारूगोळा तयार करण्याची क्षमता आज युरोपमध्ये एवढी आहे की रशिया म्हणजे युरोप जेवढा दारूगोळा वर्षभरात तयार करतो तेवढा दारूगोळा रशिया 2 महिन्यात तयार करतो, 2 महिन्यात. आणि त्यामुळे युद्ध लढायची वेळ आली तर ठीक आहे, पण हे युद्ध जर लांबलं तर युरोप अमेरिकेच्या मदतीशिवाय लढू शकत नाही. पण अमेरिकेने युरोपला थेट वळसा घालून रशियाशी बोलणी सुरू केली आणि त्याच्यामुळे युरोपच्या छातीत धस्स झालेलं आहे. जसे म्हटलं की अमेरिका आणि युरोप हे त्याला ट्रान्स अटलांटिक अलायन्स म्हणत असले की अटलांटिकच्या, कारण दोघांचा धर्म, संस्कृती, म्हणजे अमेरिका जरी बहुभाषिक, बहुधर्मी वगैरे असली तरी अमेरिकेचं जी संस्कृती आहे ती मुख्यतः युरोपीय लोकांमुळे झालेली आहे असं त्यांचा समज असतो. ती आता बदलत आहे खूप मोठ्या प्रमाणात. आणि त्यामुळे युरोप आणि अमेरिका, ब्रिटन आणि अमेरिका यांच्यात एक विशेष नातं आहे असं म्हटलं जातं. ते खरंही आहे. पण आता अमेरिका स्वतःच्या स्वार्थाचा विचार करायला लागलेली आहे. अमेरिका आणि युरोप यांच्यामध्ये जो सगळ्यात मोठा मतभेद आहे तो आपला शत्रू क्रमांक 1 किंवा प्रतिस्पर्धी क्रमांक 1 कोण आहे याच्यावरून आहे. अमेरिकेचं स्पष्ट मत आहे की पुढची लढाई आहे, पुढचं जे काही स्पर्धा आहे ती चीनची आहे. युरोपसाठी चीनपेक्षा रशिया अधिक महत्त्वाचा, अधिक धोकादायक आहे, कारण रशिया त्यांच्या सीमेवर आहे. चीनबरोबर काय फार तर फार व्यापारी तूट वगैरे होईल, त्यांच्याविरुद्ध निर्बंध लादता येतील, पण रशियाने जर आपल्यावर आक्रमण केलं तर आपली लढण्याची परिस्थिती नाही आहे हे युरोपला माहिती आहे. आतापर्यंत युरोपीय देश अमेरिकेला मामा बनवत होते, अमेरिकेला आपल्या बाजूने युद्धात ओढत होते, म्हणजे तयारी अमेरिकेने करायची आणि युरोपनी आर्थिक प्रगतीवर लक्ष द्यायचं. पण आता ट्रम्प यांनी वेगळी भूमिका घेतलेली आहे. ट्रम्प यांच्या दृष्टीने रशियाशी समझोता केला आणि समझोत्यानुसार त्यांना युक्रेनचे 2 प्रांत देऊनही टाकले. म्हणजे असं नाही की कोणत्या देशाच्या, कालच कोणीतरी व्हिडिओ खाली प्रतिक्रिया दिली होती की कोणीतरी उद्या अमेरिकेने भारताची 2 राज्य चीनला देऊन टाकली तर तुम्हाला चालेल का? नाही चालणार ना. पण भारत म्हणून स्वतःची संरक्षण करायला भारत समर्थ आहे आणि भारत अशा प्रकारच्या वांझोट्या युद्धामध्ये पडतच नाही. जे पाकिस्तानबरोबरही 4 दिवस युद्ध का थांबवलं याचं कारण म्हणजे लांब चाललेलं युद्ध कोणाच्याच फायद्याचं ठरत नाही. पैसाही खर्च होतो, शस्त्रास्त्रही खर्च होतात आणि मग तुमचे हात दगडाखाली येतात. पण युक्रेननी तसं केलं नाही. त्यांनी युरोपीय देशांच्या भरोश्यावर युद्धात उडी मारली आणि आता त्यांची बोटं जळलेली आहेत, भाजलेली आहेत आणि त्यामुळे युरोपीय देशांना भीती वाटत आहे की अमेरिका रशियाशी काहीतरी एक अंडरस्टँडिंग करून रशियाची खनिज संपत्ती अमेरिकेला मिळावी आणि रशियाने चीनला साथ देऊ नये आणि त्याच्यासाठी युक्रेनच्या 2 मोठ्या राज्यांचा बळी द्यायला अमेरिका कमी करणार नाही. आणि असं जर झालं, अमेरिकेने जर युक्रेनला सुरक्षेची हमी दिली तर युरोपीय देशांना याच्यामध्ये काही स्थान राहणार नाही. आणि म्हणून झेलेन्स्कीच्या मदतीला युरोपचे देश, युरोपचे अध्यक्ष आणि पंतप्रधान अनेक देशांचे हे अमेरिकेला चाललेले आहेत. त्यांना असं वाटतं की आपण जर झुंडीने गेलो तर ट्रम्पवर आपण प्रभाव पाडू शकू. सांगता येत नाही, कारण ट्रम्प कसे वागतील हे ट्रम्प यांना स्वतःलाच माहीत नसतं की आज सकाळी वेगळा मूड असतो, संध्याकाळी वेगळा मूड असतो, सकाळी एक बोलतात वेगळं, संध्याकाळी वेगळं बोलतात. पण याच्यातनं स्पष्ट होतं की युरोप धास्तावलेला आहे आणि ट्रम्प यांच्यावर विश्वास तो ठेवू शकत नाही. पण ट्रम्प यांची साथ त्यांना आवश्यक आहे. संध्याकाळी वॉशिंग्टनमध्ये, व्हाईट हाऊसमध्ये काय होतं, ट्रम्प आणि झेलेन्स्कींच्या सोबत युरोपीय देश, त्यांचे नेते यांच्या बैठकीत काय होतं, त्याच्यावर रशिया आणि युक्रेन यांच्यातल्या युद्धाचं, युद्धविरामाचं आणि युद्धानंतरच्या प्रक्रियेचं भवितव्य अवलंबून आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.